नमस्कार. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. आजचा रोकठोक हा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण सगळे पाहतात आणि तो तुमच्या आमच्यासाठी एक अत्यंत रमणीय असा सोहळा आहे आणि त्याहीपेक्षा लक्षात ठेवावा असा प्रसंग आहे. याचं कारण मी भारताच्या सीमेवरून म्हणजेच कारगिलमधून आपल्या 16 मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांबरोबर हा शो तुमच्या समोर सादर करणार आहे. या सर्व जवान ज्यांना अत्यंत कठीण परिस्थितीत इथं राहावं लागतं, शत्रूशी सामना करावा लागतो, उणे 30-30 40-40 तापमानामध्ये त्यांना इथे डटके उभं राहायला लागतं. त्यांची या देशाबद्दलची भावना नेमकी काय आहे, त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या साहसी आयुष्याबद्दल आज स्वातंत्र्य दिनी थेट सीमारेषेवरून कारगिलवरून हा शो खास झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी मी घेऊन येतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया झी24 तासच्या सर्व प्रेक्षकांचं. तुमच्यापासून सुरुवात करतो. आपलं नाव? माझं नाव आहे सुभेदार महादेव गुगरे. किती वर्ष आपण सर्व्हिसमध्ये? माझे आता 27 वर्ष सर्व्हिस झाले. हा जो भूभाग आहे याबद्दल काय सांगाल? दोन्ही बाजूला आपल्याकडे माउंटन्स आहेत आणि या ठिकाणी तुम्ही जे राहताय आत्ता इकडे खूप चांगलं वातावरण आहे, परंतु मला खात्री आहे वर्षातले ऑक्सिजनची कमी आहे, त्यामुळं जास्त करून पाणी वगैरे प्यावं लागतं. जादा फास्ट वगैरे चालता येत नाही, त्यामुळे ज्या बी ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपल्या सावकाश करावं लागतात आणि थोडं क्लायमेटेशन झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही सुधार करू शकतो. या व्यतिरिक्त आपण जेव्हा इथे सैनिकाचा पेशा स्वीकारलेला होता तेव्हा अशा प्रकारच्या वातावरणात आपल्याला राहावं लागेल असं कधी वाटलं होतं? असं कधी वाटलं नव्हतं आणि या सर्व्हिसमध्ये म्हणजे पहिलंच टर्नओव्हर इकडला आहे माझा कारगिल इलाक्यातला. तर इकडलं जे वातावरण आहे हे बाकी जे देशामध्ये जे म्हणजे भूभाग आहे त्याच्यापेक्षा थोडा अलगच आहे. काय वाटतं इतक्या वर्षानंतर, इतके वर्ष सैन्य दलात काढल्यानंतर या देशाबद्दल आपलं मत काय आहे? देशाबद्दल जसं गव्हर्नमेंटनं भरपूर आपल्याला म्हणजे जसं ह्या इलाक्याच्या यांना जे वातावरणामध्ये राहण्यासाठी जसं भरपूर सुविधा दिलेल्या आहेत, त्यामुळं ह्या वातावरणामध्ये राहण्यामध्ये एवढा प्रॉब्लेम येत नाहीत. सरकारने खूप मोठ्या प्रमाणावर सुविधा दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे इथं राहताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. 27 वर्ष सेनात काढल्यानंतर त्यांनी या देशाप्रती आपला आदर व्यक्त केला आहे. महादेव यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. अमोल आहेत आपल्या बरोबर. अमोल, आपण मूळचे महाराष्ट्रातले कुठल्या गावचे? मी मूळचा महाराष्ट्राचा बुलढाणा डिस्ट्रिक्ट. बुलढाण्यापासून 3-4 किलोमीटरवरती माझं गाव आहे भादोला. आणि गावाबद्दल 2 शब्द सांगू शकतो. आमच्या गावामध्ये आजवर ऑन ड्युटी 180 फौजी आहेत. 4000 गावाची लोकसंख्या, त्याच्यामध्ये 180 आमचे ऑन ड्युटी आहेत आणि जवळपास 270 ते 90पर्यंत एक सर्व्हिसमन आहेत. म्हणजे आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमच्या गावात सर्वात जास्त फौजी आहेत. वाह, क्या बात आहे. असं काय आहे तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये की इतके जास्त जवान तुमचा जिल्हा देत असतो? आजकालची जी नवीन पिढी खास करून आमच्या जिल्ह्यातली, ते आर्मीकडे त्यांनी धाव घेतलेला आहे. त्यांचा कल जास्त करून आर्मीकडे. पोलीसमध्ये पण आहे, पण पोलीसपेक्षा जास्त ते लाईक करतात आर्मीला, त्यामुळे ते आर्मीकडे येतात. इतर क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे, परंतु या क्षेत्रामध्ये स्पर्धेपेक्षा तीव्र असं युद्ध तुमच्या समोर असतं. सतत समरांगणामध्ये उभं राहून तुम्हाला युद्धाला तोंड द्यावं लागतं. त्याबद्दल काय सांगाल? युद्ध म्हटल्यानंतर त्याची भीती ज्याला असते तो आर्मी देतच नाही. वाह वाह. ज्याला भीती नाही तो आर्मी देतो. आणि युद्ध म्हणजे खास करून इंडियामध्ये जसं क्रिकेटला लाईक करतात तसं आर्मीमध्ये युद्धाला लाईक करतात. त्यामुळं युद्ध म्हणजे ही काही मोठी गोष्ट नाही खास करून आमच्यासाठी. त्यामुळं युद्ध काही एवढं मायने ठेवत नाही. युद्ध हे जसं क्रिकेटरला क्रिकेटची मॅच जशी प्रिय असते तसंच आम्हाला युद्ध हे अतिशय प्रिय असतं. एका जवानाचं या देशावर किती प्रेम आहे बघूया. आणखीन एका जवानाशी बोलूया. काय नाव आपलं? माझं नाव आहे शेचे मितेश पार्टे. कुठल्या भागात? महाराष्ट्राच्या? मी महाड तालुका. हां. किती वर्ष या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये? मला 17 वर्ष झाली. 17 वर्ष झाली. हां. आता या भूभागात आपण बसलो त्याबद्दल काय सांगाल? इथल्या वातावरणाशी कसं जुळवून घेतलं? इथले वातावरण म्हणजे पहिले आल्यानंतर पाहिलं तर आम्ही इथे एक पण झाड नव्हतं. आलो त्यावेळेस ऑक्सिजनची कमी. आम्ही मार्च एप्रिलमध्ये आलो असेल त्यावेळेस काहीच इथे नव्हतं. त्यामुळे इथे आल्यानंतर आम्हाला ऑक्सिजनची कमी पहिल्यांदा आल्यानंतर भासली की ऑक्सिजन कमी आहे. सर्व माझे सहकारी मित्र आहेत त्यांना पण वाटलं की बा इथे आल्यानंतर खूप लाईफशी स्ट्रगल करायला लागतं. पाणी हे जीवन आहे हे आम्हाला इथे आल्यानंतर समजलं.
कारण की ऑक्सिजन का असतं ते आम्हाला ह्या इथे आल्यानंतर, कारण की ऑक्सिजनची कमी असल्यामुळे इथे पाणी जास्त प्यायला लागलं. त्यानंतर विंटरच्या टायमाला खूप त्रास. जवान सर्व विंटरच्या टायमाला आम्हाला सर्व गोष्टी बघाव्या लागतात. जवान कसं राहतं, कसं काय करतं, जवानांचा प्रॉब्लेम खूप येतात विंटरच्या वेळेस. त्यावेळेस सर्व सहकारी मित्र आमचे म्हणजे बर्फ, कारण की -45 -50 पर्यंत जाते इथे सेल्सिअस. त्यावेळेस सर्वांना मग बर्फाच्या वेळेस फूट परेड, हँड परेड करावे लागतात. त्याच्यानंतर आमचे पोस्ट अल्टिट्यूड म्हणजे जास्त वरती पोस्टावरती असल्यानंतर 14,000 फीटाच्या वरती आहेत. त्यामुळे प्रत्येकाला कसं वरती गेल्यानंतर खूप बिमारी लागतात. त्यांच्यापासून जपण्याचा खूप प्रयत्न करतात. इतक्या हाल अपेष्टा आपण सहन करतो. वर्षातले 6 महिने उणे तापमानामध्ये तुम्हाला काढावे लागतात. या देशावरचं प्रेम अशा गोष्टींमुळे वाढतं की कमी होतं? वाढतं. असं वाटतं की आम्हीच आहोत ते अशा इलाक्यात राहू शकतो. बाकीच्यांना बघून आम्हाला वाटत नाही की ती राहू शकतात म्हणून. त्यामुळे आम्हाला जेवढे माझे सहकारी बंधू आहेत त्यांना सर्वांना गर्व वाटतं की आम्ही लोक इंडियन आर्मीमध्ये भरती झालो आणि आम्हाला हा मौका भेटला. भरपूर काही सिव्हिलियन इथे येत नाहीत, त्यामुळे त्यांना माहिती नाही की आर्मीतली लोक काय करतात. आज आम्ही लोक इथे कारगिल ठिकाणी असून आम्ही एवढ्या अल्टिट्यूडमध्ये राहतो, तर आमच्यामध्ये काहीतरी आहे, त्यामुळे आम्ही इथे राहतो. त्यामुळे आम्हाला गर्व आहे इंडियन आर्मीचं. आम्ही करतो ही नोकरी. ह्या जॉबचा आम्हाला खूप गर्व आहे. जॉबचा आम्हाला खूप गर्व आहे. आम्ही ही नोकरी करतो ही या देशासाठी आणि त्याहीपेक्षा सुद्धा या देशावर प्रेम आहे म्हणून ही नोकरी करतोय आपण. आणखीन अशाच एका जाबाज जवानाकडे जाऊया. काय आपलं नाव? माझं नाव सिपाई गणेश पाटील. गणेश पाटील. मी मूळ राहणारा नाशिक माझा डिस्ट्रिक्ट इगतपुरी तालुका, आणि इगतपुरी तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे कावणे म्हणून. जिथं सिंहस्थ कुंभमेळा तो महाराष्ट्रात आपलं इंडियामध्ये 3-4 ठिकाणी होतो, तर तिथलं एक कावणे म्हणून गाव आहे माझं. तर त्या गावामध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो सर. तर मला या गावाबद्दल सांगायची आहे सर. 5,000 लोकसंख्या आहे सर माझ्या गावामध्ये. तर मी 5,000 लोकसंख्येच्या गावामध्ये मी पहिला आर्मीमध्ये जॉईन झालेले, आणि 3 या 4 जवान असतील बाकी, म्हणजे असे पोलीसमध्ये लागले आहेत. बाकी दुसरं सर काही नाही. मला सांगा, गावातले पहिले जवान तुम्ही इथे मिलिटरीमध्ये आलात, गावाची रिॲक्शन काय होती की पहिल्यांदा गणेश जवान व्हायला गावाच्या वेशी बाहेर पडला? सर मी पहिल्यांदा जेव्हा हॉस्टेलमध्ये होतो अहमदनगर जिल्ह्यामध्ये, तर त्यानंतर हॉस्टेलला गेल्यानंतर प्रत्येक नातेवाईक वगैरे किंवा गावातले लोक विचारायचे, इतक्या लांब मुलाला टाकले शाळेमध्ये, वडिलांना विचारायचे, तर काय करणार बा तुझा मुलगा? कारण बाकीच्या गावामध्ये आमच्या कोणी इतकं प्रगतिशील नाही, बाकी सर्व शेती करतात. गावामध्ये आल्यानंतर सर मी NCC जॉईन केली. NCC जॉईन केल्यानंतर सर डेली सकाळची संध्याकाळी प्रॅक्टिस करायचो. तर मग चुलत्यांना वडिलांना आईवडिलांना वाटायला लागलं का आपला मुलगा काहीतरी करू शकतोय. तर भरती झाल्याच्या नंतर तर माझे एक चुलते आहेत, सांगू शकतो की चुलते वडिलांना सांगितलं होतं की जर तुझा मुलगा भरती झाला, म्हणजे सरकारी नोकरी जर लागला, तर माझ्याकडून म्हणे तुला काय हवं ते मी देईल म्हणे. तर मी वडिलांनी एकदाच मला सांगितलं का असं तुझा काका तुला बोललाय, तर तू काय करून दाखवशील? तर वडिलांना मी एकदा सांगितलं की मी तुमच्या म्हणजे जिद्दीवर, म्हणजे चुलत्यांनी सांगितलेलं याच्यावर मी प्रॉपर खरं उतरेल, आणि आर्मीमध्ये जॉईन होऊन दाखवल्याच्या नंतरच चुलत्याला बोलून दाखवलं की मी काय बोललोय ते, आणि त्यानंतर गावाची प्रतिक्रिया वेगळीच होईल. काय वाटतं इतक्या कठीण परिस्थितीत राहताय, या देशाबद्दलच्या आपल्या भावना काय आहेत? खूप सर हाय अल्टिट्यूडचा एरिया आहे, खूप कठीण परिश्रम इथं असतात. समरच्या वेळेस तर काय वाटत नाही, असं खुलं वातावरण असतं. तर विंटर असतं त्याच्यावेळेस खूप तकलीफ असते. तर भारत सरकारने खूप अशा सोयी दिलेल्या आहेत की त्याबद्दल आम्ही आमचं स्वतः संरक्षण करू शकतो आणि आमची ड्युटी वगैरे व्यवस्थित करू शकतो सर. पुढचा जन्म जर मिळाला तर तो कुठला असावा? एखाद्या संगीतकाराचा असावा, एखाद्या कलाकाराचा असावा, की असाच पुन्हा भारतीय जवानाचा जन्म मिळावा? नाही सर, असा कुठलाही मला जन्म नाही पाहिजे. मला पुन्हा एकदा या मिलिटरीसाठी, या इंडियन आर्मीसाठी पुन्हा एकदा भरती होऊन पुन्हा एकदा देशाचं संरक्षण करावंसं वाटतंय. पुढचा जन्म मिळाला तर तो देखील भारतीय जवानाचाच असला पाहिजे, कारण या भारतीय जवानाच्या पेशावर माझं अत्यंत गर्व आहे. चेतन, जरा उभे राहा. आपण कुठल्या भागात महाराष्ट्राच्या? मी महाराष्ट्राचा नाशिक जिल्ह्यामध्ये जानोरी गावातला. तुमच्या गावात नाही यांच्यासारखे तुम्ही पण पहिलेच जवान? नाही, आमच्या गावामध्ये 4 जवान, मी 5वा. काय वाटतं इथल्या वातावरणात राहताना? इथल्या वातावरणात राहताना एवढंच वाटतं की खूप वर्षानंतर म्हणजे जी इच्छा होती इंडियन आर्मीमध्ये बर्फामध्ये राहून आपली सर्व्हिस करावं, आपण देशाचं रक्षण करावं, एवढं वाटायचं. लहानपणी शाळेत असताना बर्फाचा गोळा आपल्या शाळेच्या बाहेर मिळायचा, त्याच्यावर आपण काला खट्टा किंवा असं काय काय टाकून प्यायचो. इथे तसं काही करायला मिळतं का?
नाही, इथे तसं काही करू शकत नाही, कारण हा बर्फ विषारी बर्फ असतो, तो शरीरासाठी हानिकारक असतो. काय वाटतं या देशाबद्दल? तुम्ही फौजेत येणाऱ्या इतर तरुण मित्रमैत्रिणी जे आता तयारी करतायत त्यांच्यासाठी काय सांगाल? जी काय तयारी करतात त्यांना म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मी PSI व्हावं, मी बाकी क्षेत्रांमध्ये जावं, पण जे काही ज्यांना वाटतं की मी इंडियन आर्मीमध्ये जावं, तर माझी इच्छा आहे की बाबा जास्त करून इंडियन आर्मीमध्येच यावे. देशाचं रक्षण कसं असतं, सीमेवर काय चालतं, कसं चालतं, हे सर्व समजेल त्यांना. वा, देशात काय चालतं, देशावर काय चालतं, देशाच्या सीमेवर काय चालतं हे पाहायचं असेल तर प्रत्येकाने इंडियन आर्मीमध्येच आलं पाहिजे. जाधव जरा उभे राहा. कुठल्या गावचे आपण? मी सिपाही अधिक जाधव, सातारा. तसं साताऱ्याविषयी कोणाला मग सांगायची तर जरूरत आहेच नाही, पण तसे सातारमधून आर्मीवाले खूप असतात. गावामध्ये मला तसं लहानपणापासूनच देशसेवाची माहिती भेटते. म्हणजे जसं आम्ही गावामध्ये आहे तर आम्हाला जे रिटायर होऊन गेलेले आहेत ती लोक सांगतात की आर्मीमध्ये तुम्ही लोकांनी हे करायचे, आर्मीमध्ये तुम्ही लोकांनी हे करायचे. तर ते लोक ते गावातले लोक आम्हाला बोलायचे की तू नाही भरती होऊ शकत, तू एवढा मोठा आहेस आणि तू पळू शकत नाहीस. तर मी त्याला बोललो एक दिवस मी असा होईन की ज्यावेळेस मी आर्मीमध्ये देशसेवा करू शकेन. मी खूप व्यायाम केला, खूप परिश्रम केला. 10वी नंतर मी 12वीपर्यंत 3 वर्ष कंटिन्यू खूप व्यायाम केला. 12वी जशी माझी कंप्लीट झाली त्याच्यानंतर मी आर्मी जॉईन केली. मला असं वाटलं नव्हतं की आर्मीत आल्यानंतर मला इतकं एवढं स्ट्रगल करावं लागेल, पण त्याच्यानंतर आर्मीत आल्यानंतर पाहिलं मी तर खूप मला स्ट्रगल करावं लागलं. ज्याप्रमाणे माझी बॉडी होती ती त्याच्यातली अर्धीच बॉडी माझी इथे येऊन राहिली, पण आज मला गर्व होतोय की मी देश सेवा करतोय. म्हणजे वजन कमी करायचं असेल तर इंडियन आर्मीत या असं तुम्ही सांगताय? हो हो, नक्कीच. वजन कमी म्हणजे आपले बॉडी शेपमध्ये ठेवून, आपले फिजिकल मेंटेन ठेवून आपण देशाची सेवा कशी करू शकतो आणि त्याच्याचबरोबर स्वतःचा मेंटेनन्सही राहू शकतो, बॉडीचा म्हणजे सेफ राहू शकतो. त्याच्यासाठी आर्मी जॉईन करू शकता नक्कीच. कधी असं वाटलं की या आर्मीत येऊन पस्तावा झाला, नाही यायला पाहिजे होतं, या देशाविषयी कधी खंत वाटली? नाही, असं कधीच नाही वाटलं. ज्यांनी मला बोललं की तू जाऊ शकत नाही त्यांच्यावरती अजून एक मी पॉईंट देऊन मी आर्मीमध्ये जॉईन झालो आणि मला गर्व वाटतो की मी आर्मीमध्ये देश सेवा करतोय त्याची. मला गर्व वाटतोय मी आर्मीमध्ये देशसेवा करतोय याची. तुम्ही पाहिलं असेल प्रेक्षको, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे जवान अत्यंत कठीण परिस्थितीत टिकून राहतात. एवढंच नाही तर या देशावर प्रेम करण्याकरता, या देशावर आपली जान निछावर करण्याकरता युद्धाला सदैव तत्पर असलेले अनेक जवान मराठा लाईट इन्फंट्री आपल्या बरोबर आहेत. आपलं काय नाव? शिपाई अंबादास माने, कुठल्या गावचे? बीड डिस्ट्रिक्ट, पाटोदा तालुका, पाटोदा तालुका, गोडजरी गाव. गोडझरी गाव. जी. आपल्या गावातनं किती आतापर्यंत जवान आले? 25. काय वाटतं इकडे या देशासाठी इतक्या ऑड वेळेला काम करताना? अभिमान वाटतो. अभिमान वाटतो. काय आपलं नाव? मी नायक सचिन उतेकर, मी रायगडचा राहणार आहे. छत्री निजामपूर माझं गाव आहे. मी गावातून 2 नंबरवर फौजी झालेलो आहे. याच्या आधी माझ्या एक जण झालेला आहे, त्याला पाहून मी भरती झालो आहे सैन्यामध्ये. आणि सैन्य ही नोकरी खूप चांगली आहे आणि खूप अभिमान आहे या ठिकाणी आज मी इथं नोकरी करत आहे. आपल्याबरोबर आणखीन एक जवान आहेत, सागर बेरड. कुठल्या गावचे? सब मी अहमदनगरचा आहे, प्रॉपर अहमदनगरचा आहे. काय वाटतं इथे मिलिटरीमध्ये भरती आल्यानंतर, विशेषतः 16 मराठा लाईट इन्फंट्रीचा भाग झाल्यानंतर प्रचंड मोठा दैदीप्यमान इतिहास या बटालियनला, काय सांगाल? सर, माझं लहानपणापासून एक स्वप्न होतं की इंडियन आर्मीमध्ये मी जॉईन व्हावं आणि माझ्या पप्पांचं पण एक स्वप्न होतं की मी आर्मीमध्ये जॉईन होऊन त्यांचं एक स्वप्न पूर्ण करावं. आणि ज्यानंतर माझी ट्रेनिंग कंप्लीट झाली त्यानंतर मला कळालं की माझं 16 मराठा हे युनिट आहे. त्याच्यानंतर मी खूप आनंदी झालो, कारण आज ज्या परिस्थितीमध्ये 16 मराठा ज्या टॉप लेवलला आहे त्याच्यामुळे मी त्याचा खूप खूप आभारी आहे की मला ते युनिट भेटलं. काय वाटतं या देशाबद्दल? हे असे कपडे अंगावर घातल्यानंतर जेव्हा तुम्ही सकाळी सॅल्यूट ठोकता, आपल्या तिरंग्याला सलाम करता, त्यावेळी काय भावना मनामध्ये येतात? सर, मला पहिले गर्व आहे की मी इंडियन आर्मीमध्ये जॉईन झालो आणि मला ही वर्दी घालायला मिळाली. कारण सिव्हिलमध्ये हा कुठलाच असा स्टुडंट नाही किंवा विद्यार्थी नाही की जो हा ड्रेस घालू शकतो. आपल्याबरोबर ज्ञानेश्वर कदम, कुठल्या गावचे? मी नाशिक डिस्ट्रिक्ट, येवला तालुका. बरं, काय वाटतं इकडे हा ड्रेस घातल्यानंतर? त्यांनी सांगितलं की हा गणवेश घातल्यानंतर एक वेगळी ताकद, एक वेगळी ऊर्जा येते. हा ड्रेस तर म्हणजे हा ड्रेस घातल्यानंतर असं वाटते की काहीतरी देशाविषयी अशी भावना निर्माण होते की आपण देशासाठी काहीतरी करायला पाहिजे, देशाचं संरक्षण करायला पाहिजे. या
तुम्हाला पाहिलं असेल प्रेक्षको, मनातले भाव या देशाबद्दल बोलताना इतके उचंबळून आलेत की शब्द तोंडातून फुटत नाही. या देशाविषयीचं प्रेम क्षणाक्षणाला शब्दातून त्यांच्या बाहेर पडत असतं. अशी देशप्रेम, अशी निष्ठा की जी फक्त 15 ऑगस्टला सोसायटीमध्ये एखादा ध्वजवंदन करायचं, आपल्या गाडीवर एखादा तिरंग्याचा स्टिकर लावायचा किंवा एखादा LOC किंवा लक्ष्यसारखा चित्रपट बघायचा, एवढ्या पुरतं हे देशप्रेम मर्यादित नाही, तर स्वतःला या देशाकरता अर्पण करायचं. इतकी प्रचंड मोठी भावना या प्रत्येकाच्या नसानसामध्ये, रोमारोमामध्ये भिनलेली आपल्याला दिसते. आपण आणखीन अशाच एका जवानाकडे जाऊया. काय नाव? सिपाही रुपेश राऊळ. रुपेश राऊळ, कुठल्या गावचे? मी राहायला मुंबईला, गाव माझं मूळ सावंतवाडी. सावंतवाडी म्हणजे आमच्या कोकणातले आहात तुम्ही? जी. बर, काय वाटतं इंडियन आर्मीमध्ये जॉईन झाल्यानंतर? किती वर्ष आहात इकडे? मी आता इथं 1.5 वर्ष झाली मी इथं सर्व्हिस करते. माझी टोटल सर्व्हिस 8 वर्ष आहे कंप्लीट झाली. मला इंडियन आर्मीमध्ये सर्व्हिस करायला म्हणजे मूळ सांगायचं झालं म्हणजे माझं पूर्ण खानदान ते सगळे पहिल्यापासूनच पिढ्या चालत चालले इंडियन आर्मीमध्ये. माझे वडील होते, वडिलांचे वडील होते, आईचे वडील होते. त्यामुळे पुढच्या पिढीत मी आलो आहे इंडियन आर्मीमध्ये. त्यामुळे माझ्या घरातल्यांना पण जरा चांगलं वाटतं की मी इंडियन आर्मीमध्ये आलो आहे, काम करते, अभिमान आहे आणि अशी सेवा करत राहील पुढे. आणि प्रयत्न करेल मी माझ्या पुढच्या पिढीला पण इंडियन आर्मीमध्ये भरती करेल. ज्यांच्या 3 पिढ्या पुढची माझी पिढी देखील भारतीय आर्मीमध्येच असेल. प्रेक्षको, आपण पाहिलंय किती प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशप्रेम रोमात भरलेलं आहे. या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मला एक भारतीय तिरंगा लहरताना दिसतोय. आपण आणखीन एका जवानाकडे जाऊया. काय नाव? माझं नाव प्रमोद कांगणे. हां, मी राहणार पुण्याचा आणि गाव माझं चिपळूण. तर बर, तर मला अभिमान वाटतो मी इंडियन आर्मीमध्ये आले. मला पहिल्यापासून स्वप्न होतं इंडियन आर्मीचं. कुणाच्या घरच्यांचं सांगण्यावर किंवा कुणाच्या म्हणजे बघून कुणाचं आलो नाही, की मला पहिल्यापासून गर्व होता की म्हणजे इंडियन आर्मीत यावं याचं. डिफिकल्ट वातावरणामध्ये कधी असं वाटलं नाही की हे सगळं सोडून द्यावं, त्यापेक्षा सुखानं दुसरं काही करावं, असं वाटलं नाही का? या पहाडांवर, या इथल्या सगळ्या वातावरणात आता प्रेम बसलंय? हा सर, म्हणजे नाही का, इकडचं वातावरण आता तरी क्लिअर आहे. पहिल्या ह्याच्या अगोदर मोसम खराब होता, बर्फीला मोसम होता, त्यामध्ये खूप त्रास व्हायचा. पण सरकारने जे आम्हाला इक्विपमेंट वगैरे काय दिलेत, क्लोदिंग वगैरे, त्याच्यामुळे आम्ही सोयीस्कर राहू शकतो इथे. त्यामुळे काही आम्हाला इथे अडचण येत नाही. आणि इथे म्हणजे आता तर खूप मन रमलं, असं वाटत नाही की जावं तिकडं बिकानेरला म्हणून. प्रेक्षको, ही काय वीण, हा काय रक्ताचा गुणधर्म की इथलं अत्यंत कठीण तापमान, इथे अत्यंत कारगिल सारखी युद्धसदृश्य परिस्थिती सतत असताना इथून जायची परवानगी मिळालेली आहे, मार्चिंग ऑर्डर्स मिळालेले आहेत. आणि एक जवान इथं मला सांगतोय की आम्हाला ह्या जागेतनं जावं असं वाटत नाही, बिकानेर सारख्या ठिकाणी जाण्यापेक्षा या कारगिलच्या डिफिकल्ट वातावरणातच आम्हाला राहावं असं वाटतंय. प्रेक्षको, हा देश चालतो तो या मुठभर सैनिकांच्या बलिदानावर. आमचा तिरंगा फडकतो तो केवळ वारा वाहत असतो म्हणून नाही, वारा तर सर्वत्रच वाहत असतो, परंतु त्या तिरंग्याच्या मागे असतो तो यांच्या घामातनं, यांच्या श्रमातनं आणि यांच्या बलिदानातनं या प्रत्येकाने सोडलेला निश्वास हाच आमच्या तिरंग्याला या कारगिलच्या टॉपवर सुद्धा फडकवत ठेवत असतो. काय आपलं नाव? माझं नाव भाऊसाहेब शिंदे. मी राहणार सांगली, कवटेमंका, बनेवाडी. आपल्या गावातनं आतापर्यंत किती जवान आले? माझ्या गावातून तकरीबन 50 फौजी आहेत. काय वाटतं तुम्हाला या कारगिलवर? ते तर म्हणतात त्यांचं प्रेम बसलं, तुमचं काय वाटतंय? मला तर असं वाटतं, पहिल्यांदा तिरंगा झेंड्याची कसम खाल्ल्यानंतर मला भगव्या झेंड्याचा एकतर मराठा आणि मराठा पलटणमध्ये यायचा मला मान मिळाला आणि त्यामध्ये 16 मराठा ही एक चांगली पलटण. आणि मला या कारगिलमध्ये राहायचा मोका भेटला. 1999 साली ज्यावेळेस लढाई लागली होती त्यावेळेस मला असं वाटायचं की मी त्यावेळी 10वी मध्ये शिकत होतो, त्यावेळेला असं वाटायचं की आपण जावं त्या लढाईमध्ये आणि आपणही काहीतरी करून दाखवावं. तोच मान मला 5 वर्षांनी मिळाला आणि मी गेली 1.5 वर्ष झाले इथं या बर्फामध्ये, या कारगिलमध्ये मी चांगल्या प्रकारे काम करत आहे, या मोसमशी लढत आहे. कधी असं वाटलं नाही की हे सगळं करण्यापेक्षा काहीतरी आपण दुसरं केलं असतं तर बरं झालं असतं? मुळीच नाही. शिवाजी महाराजांचा वारसा जपलेली ही मराठा पलटण
भरपूर काही करून दाखवल. पहिल्यापासूनच मला असं वाटायचं या पलटणमध्ये जायचं आणि काहीतरी करून दाखवायचं. पहिल्यापासूनच तुम्हाला वाटायचं काहीतरी करून वेगळं दाखवलं पाहिजे. याचं कारण शिवाजी महाराजांची प्रेरणा तुमच्या बरोबर होती. बरोबर आहे, शिवाजी महाराजांची प्रेरणा तुमच्या बरोबर होती. हाच या पलटणचं जे घोषवाक्य आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराज की जय असं म्हटलं जातं. शिवाजी महाराज की जय म्हणताना नेमके मनात काय भाव निर्माण होतात आपण विचारूया. काय नाव आपलं? माझं नाव शिपाई प्रशांत बच्चे. प्रशांत, काय वाटतं? त्यांनी सांगितलं शिवाजी महाराज की जय असं म्हणताना एक वेगळी अनुभूती येते. आपल्याला काय वाटतं? मी एवढंच म्हणेन की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य रक्षणाचा पाया घालून दिला आहे त्याच्यावरती देशरक्षणाची इमारत उभा करायला आम्हाला जास्त वेळ नाही. म्हणजे ती जी इमारत आहे ती आम्ही नक्कीच उभा करू. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या पलटणीला एक फार मोठा इतिहास आहे. या पलटणीने अशोक चक्र मिळवलंय, कीर्ती चक्र मिळवलंय. अशा प्रकारे जी पलटण ज्याला 50 वर्ष पुनर्गठनाला पूर्ण झाली त्या पलटणीत काम करणं आणि इतर पलटणीत काम करणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. विजय पवार, काय सांगाल? 16 मराठा लाईट इन्फंट्री. मला गर्व वाटतं की मी इंडियन आर्मीमध्ये भरती झालो. मला त्याचा भरपूर अभिमान आहे. आपल्या पलटणबद्दल काय सांगाल? पलटण 16 अशोक चक्र बटालियन. मला भरपूर गर्व आहे की मी या 16 मराठामध्ये आहे आणि मला असाच गर्व राहील की मराठा पलटणमध्ये. आता आपण इकडे सगळे शांतपणे इथे बोलत बसलोय, हा कार्यक्रम चालू आहे. जर क्षणात असं ऑर्डर निघाली की तिकडून या डोंगर जो डोंगर माझ्या त्याला तयार आहात? तयार आहे. लगेच आम्ही क्यूआरटी लगेच तयार करून लगेच आम्ही युद्धाला तयार आहोत. एका क्षणात? एका क्षणात. एका क्षणात सदैव युद्धाला तयार असणं म्हणजे काय याची कल्पना तुम्हाला आली असेल प्रेक्षको. दर क्षण युद्धभूमी आणि युद्धभूमीच, आणि त्याहीपेक्षा मनामध्ये फक्त राष्ट्रप्रेम. कमजोर वक्त उसी वक्त कमांडो सक्त असं म्हटलं जातं. तसेच हे सगळे कमांडो आपल्या बरोबर आहेत. प्रशांत? माझं नाव शिपाई प्रशांत दरोटे. मी राहणार नाशिक, तालुका निफाड, माझे गाव तामसवाडी. तामसवाडी. आता या क्षणाला युद्धाची जर घोषणा झाली तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पूर्णपणे तयार आहात? आम्ही पूर्णपणे तयार आहे. ज्या ठिकाणी लोकांची कमी आहे त्या ठिकाणी मराठा सैन्य सज्ज आहे. वाह 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 वाह. रणभूमि में मरकर भी नहीं हटा उसे कहते हैं मरहट्टा, उसे कहते हैं. पाहिलं प्रेक्षको, मरहट्टा या शब्दाच्या प्रत्येक उच्चारात केवढी ताकद आणि केवढा फोर्स दिसतोय. आता जर युद्ध जाहीर झालं तर एका क्षणात आम्ही या संपूर्ण युद्धाला तयार आहोत. कुमार जगदाळे, काय सांगाल? आता या क्षणाला जर युद्ध जाहीर झालं तर या सीमेच्या पलीकडे, याच्या पलीकडेच पाकिस्तान आहे. पाकिस्तानमधून जर आत्ता फायरिंग सुरू झालं आणि युद्ध झालं तर आपण काय करू शकता? एका क्षणात आपण तयार असाल? हां, बिलकुल. फौज आहे ती एका क्षणात म्हणजे हमेशा तयार राहते. दिवस रात्र कधी बी ज्यावेळेस ऑर्डर मिळेल त्यावेळेस एकदम पाकिस्तानबरोबर लढायला तयार आहे. आणि जशी आम्हाला ऑर्डर मिळेल त्याच वेळेला आम्ही सगळी सज्ज होऊन आम्ही तिथं जाऊन लढाई करू शकतो. कोणत्याही क्षणी कुठल्याही प्रकारच्या प्रसंगाला तोंड द्यायला तयार आहात? बिलकुल, कुठल्याही क्षणी. असा एखादा कुठला प्रसंग आहे का प्रदीप? असा कुठला एखादा प्रसंग आहे की जो या संपूर्ण सैनिकी जीवनामध्ये आपल्याला विसरावासा वाटतो? नाही सर फौजीत आर्मीमध्ये आल्यावरती असा कुठला क्षण राहत नाही तो आपण विसरू शकतो. तो क्षण एक हृदयात बसून जातो सर. कारण प्रत्येक क्षण आपण या सगळ्यांसोबत मिळून करतोय, त्यामुळं क्षण हा विसरू शकत नाही कुठलाही. सैन्यात काम करणं, युद्धभूमीवर जाणं म्हणजे क्षणाक्षणाला जीवन आणि मृत्यू यांचा असलेला संघर्ष असतो. एखादी बारीकशी चूक सुद्धा माणसाला जीवनाची रेषा संपवून टाकायला भाग पाडते आणि मृत्यूला सामोरं जावं लागतं. या सगळ्या ताणतणावाच्या दुनियेत आपण पाहतोय की हे जवान किती तत्पर आहेत, युद्धाला एका क्षणात तयार होत आहेत. आणि त्याहीपेक्षा सुद्धा उद्या जर युद्ध झालं तर शत्रूला मात देण्यात आपण कुठेही कमी पडणार नाही असा आत्मविश्वास आहे. काय नाव आपलं? माझं नाव ज्ञानेश्वर आयरे. मी नाशिक मालेगाव टाकळी गावाचा राहणार आहे. शत्रूला मात देऊ शकाल एका क्षणात? तुमच्या जीवावर संपूर्ण भारतानं
शांतपणे निशंकपणे आपलं आयुष्य जगावं? हो, पक्केच आम्ही शत्रूला मात देऊ आणि वेळ आल्यास आम्ही आमच्या डोक्यावर जे म्हणतो ना कफन बांधलेले ते केव्हाही आम्ही आमचा जीव धोक्यात घालून आमच्या देशाच्या रक्षणासाठी तयार राहू. क्या बात है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखते हैं दम है कितना, बाजुओं का तिल में है, बाजुओं का तिल में है. वा. तुकाराम उभे राहा. कोणत्या गावचे? माझं नाव शिपाई तुकाराम गावरे, सावंतवाडी, श्रीशिंगे. अरे वा, सावंतवाडीचे दुसऱ्यात आणखीनही एक सावंतवाडीचे होते या ठिकाणी. काय वाटतं इकडे किती वर्ष आपण 16 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये आहात? माझी 7 वर्ष सर्व्हिस झाली आहे 16 मराठामध्ये. हे मी जेव्हा 16 मराठामध्ये आलो तेव्हा मला वाटलं अशोक चक्र बटालियन हे नाव ऐकून सगळ्यात पहिल्यांदा आपल्या युनिटला अशोक चक्र बटालियन भेटलं आहे. त्यामुळे मला मोठा गर्व झाला की मी या युनिटमध्ये गेला आणि ह्या युनिटला ॲक्टिव्ह बटालियन असं संबोधलं जातं. आणि कारगिलमध्ये म्हटल्यावर की इथं आपण लढलेलो जास्त, त्यामुळे मला गर्व आहे की कारगिलमध्ये इथं पाहायला भेटतात. स्वप्न पण होते की लहानपणी की आम्ही फौजमध्ये आर्मीमध्ये जावं, ही वर्दी घालावी. माझे वडील पण आर्मीमध्ये होते, भाऊ पण आर्मीमध्ये आहेत. तसेच अमोल सरांनी म्हटलं आमचे गावामध्ये कॉम्पिटिशन, तसंच आमच्या गावामध्ये पण कॉम्पिटिशन असतं. प्रत्येक घराघरामध्ये आर्मीवाला असतो आमच्या. वा. असं आमचं कॉम्पिटिशन. त्यामुळे मला पप्पांची वर्दी बघितली की मला पण वाटायचं की मी पण वर्दी घालावी असं. त्यामुळे मी लहानपणापासून स्वप्न बघितलेलं होतं की मी पण वर्दी घालावी. जेव्हा मी प्रत्यक्षात 12वी माझी खतम झाली तेव्हा मी डायरेक्ट पहिला रिझल्ट न लागता डायरेक्ट भरती झालो. आणि जेव्हा मी वर्दी घातली तेव्हा मला खरंच आनंद झाला आणि गर्व झाला की माझ्या देशासाठी काहीतरी योगदान भेटलं. मला एक सांगा, तुम्हाला आनंद झाला ठीक आहे, परंतु तुमच्या घरच्यांच्या भावना तुम्ही ही वर्दी अंगावर घातल्यानंतर काय होत्या? पप्पांना पण माझा मोठा आनंद झाला, आई वडिलांना बी. भाऊ पण झाला, भाऊ माझं बघून भाऊ पण आता भरती झाला, 1 वर्ष झालं त्याला होऊन. ते पण म्हणतो दादा मी पण तुझ्यासोबत आलोय म्हणून. म्हणजे तुमच्या वडिलांच्या नंतर तुम्ही तर सैन्यात आलाच, त्याचबरोबर तुमचा भाऊ देखील तुमचं हे सगळं काम बघून सैन्यात आला. आपली पुढची पिढी सैन्यात यावं असं वाटतं तुम्हाला? हा, बेशक वाटतं आम्हाला. मला पण वाटतं की सैन्यामध्येच यावं म्हणून. तुम्हाला असं का वाटतं की तुम्ही तर सैन्यात राहिलंच पाहिजे, परंतु तुमच्या पुढच्या पिढीनं पण सैन्यात आलं पाहिजे? असं काय आहे या सैनिकी पेशात? हे तुम्हाला काय शिकवतं? खास पहिलं तर म्हणजे आपण खास करून की आपण काहीतरी देशासाठी काहीतरी व्हावं, आपलं जीवनाचं सार्थक व्हावं असं आपल्याला प्रत्येकाला वाटतो. काही गावात जर आपण चालायला गेलो तर छातीवर करून चालावं लागतं. असं कुणीतरी बोलायला पाहिजे की आर्मीवाला आलाय म्हणून, तर ते ठीक वाटतं, चांगलं वाटतं. छातीवर करून आपण चालतो, त्यामुळे वाटतं की बाबा काय तरी माझ्या देशाचं संरक्षण. एवढं लोकसंख्या आहे मग त्यामुळे आपलाच नंबर लागतो. कोणी ते 4-5 जण म्हणतात की यार आर्मीवाला आहे, देशाची सेवा करून आलोय. त्यामुळे गर्व वाटतो मला या लढण्याचा, देशासाठी काहीतरी केल्याचं गर्व वाटतो. असा कुठलाही दुसरं प्रोफेशन नसेल की ज्या प्रोफेशन मधला माणूस त्याच्या वर्दीमध्ये समोर आल्यानंतर कुठलाही सिव्हिलियन माणूस सुद्धा चटकन त्याचा हात वरती होतो आणि म्हणतो जय हिंद. हे भाग्य फक्त एकाच प्रोफेशनला मिळतं आणि ते म्हणजे इंडियन आर्मी. आणि त्याच्यातही जर तुम्ही मराठा लाईट इन्फंट्रीचे जर तुम्ही जवान असाल तर मला असं वाटतं मराठा लाईट इन्फंट्री ही अशी एक इन्फंट्री आहे की ज्याच्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक जवानाला आपल्या ह्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये असल्याचा पूर्णपणे अभिमान वाटतो. संदीप जाधव आपल्या बरोबर आहे. संदीप कुठल्या गावचा? सर मी संदीप जाधव, मी राहण्याचा मूळ पुण्याचा. मी सैनिकनगर या पुणे शहरातल्या एका छोट्या गावातून आलेलो आहे. त्यात सैनिकनगरमध्ये माझे खूप सारे म्हणजे टोटल म्हणजे 97% लोक हे पूर्वी सैनिक होते. आत्ता आम्ही 5 जण आहोत, ते आम्ही सैन्यात आत्ता ऑन ड्युटी आहोत. सैन्यात नोकरी करण्याचा अभिमान हा फारच दुसऱ्या कुठल्याही नोकरीपेक्षा वेगळाच आहे. त्यामुळं गावाकडं होणारे आमचे सत्कार असं हे म्हणजे सगळंच आमचं व्यवस्थित होतं. अभिमान असतो आम्हाला की आम्ही सैन्यात नोकरी करतो आहोत. आणि त्यातल्या त्यात आम्ही 16 मराठा लाईट इन्फंट्री बटालियनमध्ये कार्यरत असून ह्याचा गर्व आम्हाला वेगळाच आहे. कारण ही आणि मराठा रेजिमेंटमध्ये भरती होणं ही खूप गौरवशाली बाब आहे. कारण इतिहास हाच शिवाजी महाराजांचा 350 वर्षापूर्वींचा आहे. आणि मराठा बटालियनचं इंडियन आर्मीत अशा अनेक रेजिमेंट आहेत, त्यातली एक मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट ही एकमेव रेजिमेंट आहे की तिचं म्हणजे घोषवाक्य युद्धाला जाण्याच्या पूर्वीचं जे घोषवाक्य आहे ते कुठल्याही देवांच्या या देवींच्या नावाने सुरू होत नसून हे एका छत्रपती शिवाजी महाराज ते आमचं दैवत आहे त्याच्या नावाने सुरू होतं. त्यामुळे ह्याचा अभिमान हा वेगळाच आहे. आणि आमचे सर्व सिनियर्स लोक असतील ते पूर्ण आम्हाला सांभाळून म्हणजे व्यवस्थित घेतात. कारण ह्या क्लायमेट मोसममध्ये राहणं -40मध्ये खूप कठीण असतं तसं. कारण घर परिवार सोडून येतो आम्ही इकडं.
त्यामुळं मला कल्पना आहे मित्रा, घराची आठवण झाल्यानंतर किती निधडा छातीचा शिपाई असला तरी त्याचा स्वर भरू देतो. परंतु त्यांनी सांगितलेली एक बाब प्रेक्षक आपण लक्षात आली असेल की इतर सर्व पलटणी असतील, इन्फंट्री असतील, त्यांचं जे घोषवाक्य आहे ते त्यांच्या देवी देवतांवरनं, धर्मावरनं सुरू होत असतं. परंतु या सगळ्या पलीकडे गेलेला असा एक योद्धा राजा आपल्याकडे होऊन गेला. त्या राजाचं वाक्य, घोषवाक्य हेच या पलटणचं घोषवाक्य आहे. आणि इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं या पलटणींनी स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत जे काही भारताला मिळवून दिलं त्याचं एकमेव कारण म्हणजे इथे असलेली शिवाजी महाराजांची प्रेरणा, त्यांचा असलेला इतिहास. उमेशजी, कुठल्या गावचे तुम्ही? माझं नाव उमेश भोसले. मी सातारा जिल्ह्यामधील राहणारा असून वाई हे माझं गाव आहे. काय वाटतं, किती वर्ष इकडे आहात? इकडे मी 1.5 वर्ष झाले आहेत. कधी असं वाटलं नाही या 1.5 वर्षात 39 तापमानात हे सगळं आता नको असायला पाहिजे होतं? आर्मीमध्ये नोकरी करायची असेल तर कुठे ना कुठेतरी देशाची सेवा करण्यासाठी राहावंच लागणार होतं. त्याच्यासाठी काही वाटत नाही. काही वाटत नाही. पुनर्जन्मावर तुमचा विश्वास आहे का? पुनर्जन्मावर माझा तर विश्वास नाही आहे, पण लोक बोलतात म्हणून थोडाफार ठेवतो. पुनर्जन्मावर जर तुमचा विश्वास असेल तर पुढचा जन्म हा भारतीय सैनिकाचा आणि त्याहीपेक्षा 16 मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानाचाच मिळावा. हो, मला हे मनापासून वाटतं. पुनर्जन्म मिळाला तर तो देखील याच 16 मराठा लाईट इन्फंट्रीचाच असावा. प्रेक्षको, किती प्रचंड मोठ्या प्रमाणात अभिमान यांच्या रोमात बनलेला आपण पाहताय. एक शिवाजी महाराज अशी ललकारी दिल्यानंतर इथे प्रत्येक गवताला जसे भाले फुटतात तसे यांच्या हातांची शस्त्र होतात. जणू काही नुसते हात AK-47 पेक्षा जास्त ताकदवर होतात आणि हातामधला दगड सुद्धा एखाद्या बॉम्ब सारखा वाटायला लागतो आणि एक माणूस 50-50ला भारी होतो. ही ताकद फक्त आणि फक्त भारतीय या फौजेमध्ये येते, ती शिवाजी महाराज या एका घोषणेनं. काय नाव आपलं? नारायण कदम, बीड डिस्ट्रिक्ट, शिरूर तालुका, आर्वी गाव. बर, किती वर्ष आहात आपण? मी 15 वर्ष झालं जॉईन करून. 15 वर्ष पूर्ण झाले माझे आता. 15 वर्ष. गावाकडे जेव्हा परत जाता तेव्हा गावकऱ्यांचं तुमच्याबद्दलचं मत काय असतं? गावाकडे ज्यावेळेस मी सुट्टी जातो त्यावेळेस एवढा म्हणजे एक आपल्या गावामधला एक इंडियन आर्मीमध्ये जवान आहे आणि असेच माझ्या गावामधून तकरीबन 25-30 फौजी गावामधून आहेत माझ्या आलेले आहेत. हो, आणि आणखी पण मुलं प्रॅक्टिस करतात इंडियन आर्मीमध्ये. मी सुट्टी गेल्यानंतर त्यांना सांगतो की आर्मीमध्ये चांगलं आहे, तुम्ही आर्मी जॉईन करा म्हणून सांगतो मी त्यांना. क्या बात आहे. पोटेकर साहेब, आपण कुठल्या गावचे? माझं डिस्ट्रिक्ट सातारा डिस्ट्रिक्ट आहे. पुसेगावजवळ चिकोडी माझं गाव आहे. तुमच्या जिल्ह्यातून अनेक शूरवीर आहेत, अनेकांना गॅलंट्री अवॉर्ड्स आपल्याकडे मिळालेली आहेत. आपल्या जिल्ह्याबद्दल तुम्हाला प्रथम काय वाटतं? तसे महाराष्ट्रामध्ये तकरीबन जास्त करून सातारा जिल्ह्याचे फौजी आहेत आणि जे शहीदांची जर नोंद केली तर सर्वात जास्त साताऱ्याचेच फौजी शहीदांमध्ये यांची यादी लागते. असं काय हो तुमच्या सातारा जिल्ह्यामध्ये की ज्या सातारा जिल्ह्याने एवढे फौजी द्यावेत? पहिल्यापासून मार्गदर्शन आमचे जे सिनियर्स लोक आहेत साताऱ्यामध्ये किंवा इथले सर्वांनी मार्गदर्शन वगैरे चांगलं केलं आहे, त्याच्यामुळे भरती होतात. हे सगळं समोर असताना काय वाटतं जेव्हा तिरंगा लहरतो आणि तुमच्या अंगावर ही वर्दी असते तेव्हा काय वाटतं? त्यावेळी असं वाटतं की जरी समजा पुनर्जन्म जरी झाला तरी समजा ह्याच युनिटमध्ये आमचा जन्म व्हावा. पण प्रेक्षको, आपण पाहिल्यात मागचा 1 तास मी ह्या 16 मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांबरोबर बोलतोय. आजचा कार्यक्रम हा माझ्या दृष्टीने, आजचा रोखठोक हा माझ्या दृष्टीने एक अत्यंत प्रेरणादायी अशा प्रकारचा रोखठोक होता. यातली समस्या मूळची जी होती ती जीवन आणि मृत्यूच्या संघर्षाची होती, परंतु त्याला किनार होती ती अत्यंत कडवट अशा देशप्रेमाची, देशभक्तीची. रणभूमी में मरकर भी नहीं हटा वह मरहट्टा, अशा प्रकारची घोषणा ज्यांची आहे. आणि त्याहीपेक्षा शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर नुसत्या हाताने देखील शत्रूला नमवू शकणारा आणि हातातल्या दगडाला बॉम्बचं सामर्थ्य येऊ शकणारा हा संपूर्ण मराठा बटालियनचा संपूर्ण जवान माझ्यासमोर बसलेले आहेत. आजचा दिवस 15 ऑगस्ट आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत अविस्मरणीय आहे. या बटालियननी अत्यंत मोठे मोठे वॉर हिरोज दिलेले आहेत. यांच्यातूनही तसेच वॉर हिरोज निर्माण होतील. तुमचं आमचं आयुष्य सुखकर करण्याकरता अत्यंत प्रतिकूल वातावरणात ही सर्व माणसं जीवाचं बलिदान करत, प्रत्येक सुखाला तिलांजली देत, प्रत्येक अशा मोठ्या सणाला
आपल्या घरी जायच्याऐवजी इथं थांबत तुमचं आणि आमचं रक्षण करत असतात. हा 15 ऑगस्ट सीमेवरून थेट कारगिलवरून पाकिस्तान बॉर्डरवरून फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.